नमस्कार प्रेक्षक हो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये. या मालिकेच्या आजच्या जबरदस्त अशा भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की फायनली आता सारंग आणि सावली कशा पद्धतीने एकत्र येणार आहेत ते. तर प्रेक्षक हो, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सारंग आणि सावली या दोघांचंही एकमेकांवरती खूप अगदी मनापासून प्रेम असतं. दोघांचाही संसार अगदी सुखाचा झालेला असतो. पण आता इकडे काही कारणास्तव किंवा काहीतरी गैरसमज झाल्यामुळे दोघांच्यामध्ये दुरावा निर्माण झालेला असतो. पण आपण पाहतो की आता इकडे दोघेही जण मनातून तर एकमेकांवरती खूप प्रेम करत असतात, पण गैरसमजमुळे ते दोघांपासून दूर असतात. तर होतं असं की आता सारंग तर खूपच अपसेट असतो. अगदी त्याला काय करावं काही सुचत नाही. पण मात्र आता तो रात्री विचार करतो की आपल्याला काही करून सावलीशी बोलावं लागेल. तिने नेमकं आपल्याशी असं का केलं असेल बरं, हे तिला विचारावंच लागेल. आणि हाच निर्णय घेऊन तो सकाळी आता उठून इकडे सावलीकडे गेलेला असतो. सावलीकडे गेल्यामुळे त्याला आता समजतं की आज गुरुकुलमध्ये सुट्टी असल्यामुळे कोणीच आलेलं नाही आहे. तर क्षमा टीचरकडून तो सावलीचा नंबर घेतो, सावलीला फोन करतो. पण होतं असं की सावली काही फोनवरती त्याच्याशी बोलत नाही. त्यामुळे सारंगला खूप वाईट वाटतं. आता सारंग ठरवतो की आता आपल्याला काय करावं लागेल बरं. तर तो बबलूला देखील विचारत असतो. बबलूला विचारल्यानंतर बबलूला तर माहीतच नसतं की त्या ज्या गुरुकुलची टीचर आहे ती म्हणजे आपली सावलीच आहे. सावली वहिनीच तिथे आहे, पण एवढ्या दिवस हे सगळं मला माहीतच नाही, असं आता बबलू सारंगला म्हणत असतो. सारंग म्हणतो, अरे तुला माहिती आहे का, अबीर हा सावलीचा मुलगा आहे. मला तर ना काहीच कळत नाही आहे की हे नेमकं काय चालू आहे बरं. म्हणजे कसं आहे की माझ्या मनामध्ये आता खूप सारे प्रश्न यायला लागलेले आहेत. नेमकं सावलीने दुसरं लग्न, त्यावरती आता इकडे बबलू थांबवतो. नाही सारंग दादा, असं काही बोलू नकोस. जेवढं मी सावली वहिनीला ओळखतो ना, ती दुसरं लग्न करणं शक्यच नाही. त्यामुळे प्लीज असं तू काही बोलू नकोस. आता बघ ना तूच, म्हणजे आता ओवी तुला बाबा म्हणते, पण सगळ्या जगदुनियाला असंच वाटणार ना की तू सुद्धा दुसरं लग्न केलेलं आहेस म्हणून, आणि ओवी तुझी मुलगी आहे म्हणून. तर तसं आता आपलं सावलीबाबत सुद्धा झालं असेल, सावली वहिनीच्या बाबतीत सुद्धा असं काहीतरी घडलं असेल कदाचित. त्यावरती आता इकडे आपण पाहतो की सारंग म्हणत असतो, हो बबलू तू अगदी बरोबर बोलतोयस, हा माझा काहीतरी गैरसमजच असू शकतो. जसं की आता इकडे बबलू म्हणतो, पण अरे म्हणजे सावली वहिनी तुझ्याशी बोलत नाही. कदाचित तिने तुला पाहिलं असेल किंवा तिला माहीत असेल की तू ओवीचा बाबा आहेस म्हणून, आणि कदाचित तिचासुद्धा गैरसमज झाला असेल, असं असू शकतं सारंगदादा. त्यावरती सारंगसुद्धा म्हणतो की हो, पण आता काय करणार, सावली माझ्याशी बोलायला तयारच नाही आहे. म्हणजे मला तिच्याकडे पाहून असं तर वाटत होतं की तिचं माझ्यावरती खूप प्रेम आहे, तीसुद्धा तितकीच आतुर आहे जितका की मी. पण एका क्षणाला इकडे असं वाटतं की ती माझ्यावरती रागवली आहे अजूनसुद्धा. पण आता मला या सगळ्यांच्या मुळाशी जावं लागेल. एवढ्या दिवस मी वन फिरत होतो माझ्या सावलीसाठी, तिला शोधण्यासाठी. आज आता ती फायनली माझ्या समोर आहे. तर मला बबलू तिला भेटून सगळं काही तिला माझ्या मनातलं सांगायचं आहे. त्यावरती आपण आता पाहतो की इकडे सारंग म्हणतो, पण आता नेमकं कसं आणि काय कशा पद्धतीने, आपल्याला तर तिच्या घरचा पत्तासुद्धा माहीत नाही. पण आता आपण पाहतो की बबलू म्हणतो, सारंग दादा तू काही काळजी करू नको. अरे तुझ्याकडे अबीरचा नंबर तर आहेच ना, आपण अबीरला इकडे बोलवून घेऊया. पण सारंग म्हणतो, नाही आता सावली अबीरला मला भेटू देणार नाही असं वाटत आहे. कारण की मी तिला आत्ताच फोन केला होता, तर तिने माझ्या फोनला रिस्पॉन्स काहीच दिला नाही. मग काय आपण पाहतो की आता बबलू म्हणतो की ठीक आहे, आपण उद्या गुरुकुलमध्ये येऊन सावली वहिनीशी भेटूयात म्हणून. तर मित्र हो, दुसरीकडे आपण आता पाहतो की इकडे अमृताला ओवी सांगत असते की तुला माहिती आहे का, ती मोनिका काकू मला आज बाबांबद्दल विचारत होती बाबा आणि अबीरची आई मिळाले का, दोघांनी एकमेकांना पाहिलं का, एकमेकांशी बोलले का. ती एवढं का विचारत होती अमृता काकी, ती तर याआधी असं काही माझ्याबद्दल कधी विचारलंच नाही तिने. गाण्याबद्दल एवढी चौकशी माझ्याकडे कधी केलीच नाही काकी तिने. त्यावरती अमृताला सुद्धा संशय आलेला असतो. अमृतासुद्धा म्हणत असते, हे असं का बरं म्हणत असेल, एवढी इच्छेशी चौकशी का करते अबीरच्या आईची, आणि नक्कीच काहीतरी गुपित आहे. सारंगसुद्धा काल का बरं इकडे अबीरच्या आईला बोलला नाही. ओवी ज्या पद्धतीने सांगत आहे त्या पद्धतीने मला आता काही झालं तरी इकडे अबीरची आई कोण आहे हे पाहायलाच जावंच लागेल. मग काय आपण आता पाहतो की दुसऱ्याच दिवशी अमृता जी आहे ती गुरुकुलकडे आता गेलेली असते.
गुरुकुलमध्ये इकडे गेल्यानंतर तिथे क्षमा टीचर तिला भेटलेली असते. आता अमृता क्षमा टीचरला विचारत असते की मी ओवीची काकी आहे म्हणून. इकडे तुमच्या टीचर कुठे आहेत, मला त्यांच्याशी भेटायचं आहे, ओवीबद्दल थोडीशी चौकशी करायची होती. त्यावरती मग आता इकडे क्षमा टीचर सांगत असतात की मॅडमचा क्लास चालू आहे, पण आज ओवी का नाही बरं आली. त्यावरती अमृता म्हणत असते की नाही, आज ना तिला थोडासा उशीर झाला उठायला, त्यामुळे ती आज आवरलं नाही तिचं, मग त्यासाठीच मला थोडंसं बोलायचं होतं म्हणून मी आले आहे. पण आता इकडे आपण पाहतो की ज्या क्षमा टीचर आहेत त्यांनी आता अमृता वहिनीला तिथेच बाकड्यावरती बसवलेलं असतं. मग काय, आता इकडे सावली आतमध्ये गाण्याचा क्लास घेत असते. खिडकीच्या बाहेरच अमृता बसलेली असते. जसं का आता सावलीने गाणं गायला चालू करते तसं अमृताच्या कानावरती ते शब्द पडतात आणि अमृता खिडकीकडे धाव घेते. खिडकीच्या आत पाहते तर काय, समोर सावली गाणं गात आहे. अमृताला अगदी आश्चर्याचा धक्काच बसतो की आपली सावली एवढ्या दिवसातून इथे आलेली आहे. मग सारंगनी सावलीला पाहिलं का, आणि मग हे सगळं आता कसं काय चालू आहे, अबीरची आई सावली कशी काय, हे एक ना अनेक आता प्रश्न इकडे अमृताच्या मनामध्ये निर्माण झालेले असतात. आता अमृता ठरवते की सावलीशी काही झालं तरी भेटूनच जायचं, सगळं सत्य तिला विचारूनच आपण इकडून जायचं म्हणून. मग अमृता आता तिथेच वाट बघत बसलेली असते. तर त्यानंतर आपण पाहतो की बबलू आणि सारंगसुद्धा त्या ठिकाणी आलेले असतात. अमृता वहिनीला पाहून सारंगलासुद्धा धक्काच बसतो. सारंग आता अमृता वहिनीच्या जवळ येतो आणि अमृता वहिनींना विचारत असतो, काय झालं वहिनी, नाही नेमकं तुम्ही इकडे कसं काय आलात. त्यावरती अमृता म्हणत असते, सारंग मला हे सगळं तू का लपवून ठेवलंस, माझ्याशी का नाही खरं बोललास की इथे सावली क्लास घेते म्हणून. सारंग अरे सावलीशी आपल्याला भेटावं लागेल, तिला बोलावं लागेल आणि सगळं काही आहे ते आपल्या तिच्याशी क्लिअर करावं लागेल. सारंग म्हणतो, हो त्यासाठीच आम्ही सुद्धा आलेलो आहोत म्हणून. इकडे नेमकं त्या दिवशी काय झालं, सावली कुठे गेली, त्यानंतर काहीच तिचा पत्ता नाही, तर सगळं तिला सांगायचं आहे, तिलाही विचारायचं आहे. अबीर नेमका कोण आहे हे वहिनी प्लीज, मला काहीच कळत नाही की मी तिला कोणत्या भाषेमध्ये विचारावं, तर प्लीज वहिनी तू तिच्याशी बोलशील का, मला वाटते की ती तुझ्याकडे सारं काही खरं सांगेल म्हणून. तर अमृता म्हणते, ठीक आहे तुम्ही दोघे बाहेर वाट बघा, मी तिच्याशी बोलते आणि बाहेरच येते म्हणून. आता प्रेक्षक हो, आपण आता पाहतो की इकडे अमृता जी आहे ती सावलीचा क्लास झाल्यानंतर सावलीच्या समोर जाते. सावलीला खूपच आनंद झालेला असतो. अमृता वहिनीनं बघितल्या त्यांना ती मिठी मारते आणि वहिनी तुम्ही ठीक झालात का, तुम्ही कशा आहात, मला तुमची खूप आठवण यायची, असं आता सावली इकडे अमृताला म्हणत असते. अमृता म्हणते, होय मी अगदी व्यवस्थित आहे. सावली म्हणते, माझ्यामुळे जे काही झालं, तुमचं बाळ गेलं, त्यासाठी खरंच अमृता वहिनी मी खरंच अगदी मनापासून तुमची माफी मागते. पण अमृता म्हणत असते, अगं सावली वेडी आहेस का, यामध्ये तुझी काय चुकी, अगं मी तुला ओढलं आणि त्याच्यामुळे मी पुढे गेले, यामध्ये तू जानबूजकर असं काहीच केलेलं नाही आहेस. त्यावरती सावली येता डोळे पुसते आणि म्हणत असते, किती साऱ्या गोष्टी बदलल्या आहेत ना. पण इकडे आता अमृता वहिनी तिला विचारत असते, पण सावली हे सगळं कसं झालं, एवढ्या दिवस तू कुठं होतीस आणि माघारी घरी का नाही आलीस, अगं तुला माहिती आहे का सारंग तुझी किती वाट पाहत होता. तर आता इकडे सावली म्हणते, वाट पाहत होता, पण काय केलं वाट पाहून, त्यांचा दुसरा संसार त्यांनी चालू केला ना. त्यावरती अमृता म्हणते, काय बोलतेस अगं सावली, असं काहीच नाही आहे, सारंग अजूनही तुझ्या आठवणीमध्येच राहिलेला आहे, त्याने कोणताही दुसरा नवीन संसार चालू केलेला नाही. त्यावरती सावली म्हणते, मला माहिती आहे, मी बेळगावला पाहिलं होतं त्यांना दुसऱ्या एका महिलेसोबत. पण अमृता सांगते की नाही सावली असं काहीच नाही आहे. मग आता इकडे सावली विचारत असते, मग ओवी कोणाची मुलगी आहे म्हणून. त्यावरती अमृता सांगते, अगं ती रात्र जी आहे ती अगदी भयान रात्र होती, ओवीवरती काही गुंडांनी हल्ला केला होता आणि त्याचवेळी सारंगला ती मिळाली आणि झालं असं होतं की तिला रडतासुद्धा येत नव्हतं. मग सारंग कोणत्या तरी विठ्ठलाच्या मंदिरात तिला घेऊन गेला आणि विठ्ठलाची कृपा ती रडायला लागली. तर इकडे आता सावलीला तिची मुलगी आठवते की डॉक्टरांनी तिला सांगितलेलं होतं की ही मुलगी रडत नाही आहे म्हणून. माता सावली म्हणते, कोणती रात्र होती आणि कोणती जागा होती ती. माता अमृता तिला ती रात्र आणि जागा सांगते. सावलीला थोडासा संशय येतो. सावली म्हणते, काय तेव्हा तर माझी डिलेवरी झाली होती आणि मला 2 मुलं झाली होती, एक म्हणजे अबीर आणि एक म्हणजे अजून एक मुलगी मला झाली होती, पण ती माझीच तर मुलगी नसेल ना, असं आता सावलीच्या मनामध्ये इकडे यायला चालू झालेलं असतं. आता अमृता घडलेला प्रकार सगळा सांगत असते की तू त्या दिवशी आली होती, राजकुमारने स्वतः सांगितलं की तू केसची फाईल घेऊन आली होती.
सावली म्हणते नाही, हे सगळं खोटं आहे, मी त्यांना डिवोर्स पाठवलाच नाही, डिवोर्स तर तुमच्याकडून मला आला होता. तर अमृता म्हणते नाही नाही, आमच्या घरात तर डिवोर्स असं कोणी सारंगने तर नावच काढलं नव्हतं, सारंग तर डिवोर्स द्यायलासुद्धा तयार नव्हता, पण आता इकडे आईच्या आणि राजकुमारच्या एवढ्या सांगण्यावरून त्यांनी साईन केलं आहे म्हणून. हे ऐकून सावलीला मोठा धक्काच बसतो. सावलीला आता जगन्नाथचे शब्द आठवतात की सारंगने डिवोर्स दिला नसेल, कदाचित त्यांच्या घरच्यांनी डिवोर्स पाठवला असेल म्हणून. तर आता इकडे सावली म्हणते मग त्यांनी मला एवढ्या दिवस शोधण्याचा का बरं प्रयत्न नाही केला. त्यावरती आता अमृता सांगते अगं कोण म्हणतं प्रयत्न नाही केला, अगं कितीतरी महिने तो रात्रंदिवस तुला शोधत होता सावली, कुठे त्याने नाही शोधलं, अख्खं गावं ना गावं त्याने पालती घातली, पण तू कुठे भेटली नाहीस. आत्ता कुठे तो सावरलाय ते फक्त ओवीमुळे तू आत्ता घरात थांबायला लागलाय, नाहीतर घरासुद्धा थांबत नव्हता ना, त्याचं ऑफिसमध्ये लक्ष लागत होतं. सावली तुला काय माहिती आहे त्याची काय अवस्था झाली आहे ते. हे ऐकून सावलीच्या डोळ्यातून पाणी येतं की सारंग सर आपल्यावरती एवढे प्रेम करत होते, पण आपण एकदा त्यांच्याशी बोलायला हवं होतं, एकदा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करायला हवा होता. आता इकडे अमृताने सांगितलेलं असतं तेव्हा सावली सांगत असते माझ्या मागे गुंड लागले होते, ते मला मारायचा प्रयत्न करत होते. अमृता म्हणत असते मला माहिती आहे की ते गुंड नक्की आणि नक्कीच राजकुमारचेच असणार, कारण सारंगचं तुझ्यावरती किती प्रेम आहे ना, मी माझ्या डोळ्यांनी रोज त्याच्या डोळ्यामध्ये पाहत असते सावली, खरं तुला सांगते. त्यावरती आता इकडे सावली म्हणते पण आता त्या घरामध्ये माघारी येणं शक्य नाही. इकडे तिलोत्तमा मॅडम मला त्या घरात कधीच घेणार नाहीत आणि मला आता माझ्यामुळे त्या घरामध्ये पुन्हा वाद नको. पण आता अमृता सांगत असते सावली तुला त्या घरामध्ये काही केलं तरी यावं लागेल. अगं आईंना माहीत नाही आहे की ती मोनिका कशी आहे. सावली विचारते मोनिका? कोण मोनिका? आता इकडे राजकुमारने दुसरं लग्न केलेलं आहे आणि तिचं नाव आहे मोनिका. आता इकडे अमृताच्या डोळ्यातून पाणी आलेलं असतं. सावली तिला सावरत असते आणि अमृता वहिनी खरंच शांत व्हा तुम्ही, हे सगळं कसं झालं. त्यावरती आता अमृता म्हणते जाऊ देत, झालं ते झालं, मला त्याबद्दल काहीच म्हणणं नाही आहे, पण सावली प्लीज तू आता घरी ये. सारंगचं तुझ्यावरती खरंच खूप प्रेम आहे, म्हणून तर आजपर्यंत त्याने दुसऱ्या लग्नाचा विचारसुद्धा मनात आणलेला नाही, त्यामुळे तू त्याच्याशी असं वागू शकत नाहीस. असं म्हटल्यानंतर आता सावली अगं सारंगशी तुला भेटावं लागेल, सारंग आहे इथेच आलेला आहे बाहेर. मग काय आता इकडे चल आपण त्याच्याकडे जाऊयात म्हणून. असं म्हणताच आता इकडे सावली जी आहे ती गेटच्या बाहेर गेलेली असते. बाहेर सारंग आणि बबलू दोघेही असतात. आता बबलू आवाज देतो सारंग दादा, सावली वहिनी आली. मग सारंग पाठीमागे वळून पाहतो तर सावली आलेली असते. सावलीच्या डोळ्यात पाणी असतं. सारंगला नक्की कळतच नाही की आता तिच्याशी आपण काय बोलायचं, अबीर नक्की कोणाचा मुलगा आहे ते. मग काय अमृता आता डोळ्यांनी खुणवते. मग आता सारंग तिच्या जवळ जातो. सावली एकमेकांना दोघंही मिठी मारतात. आता इकडे सारंगला तरीही कळत नाही की अबीर हा सावलीचा मुलगा कसा काय, नेमकं काय गूढ आहे यातलं. त्यावरती आता इकडे अमृता समोर होऊन सारंगला सगळं काही सांगत असते. अरे अबीर, सारंग तुझाच मुलगा आहे. जेव्हा इकडे डिवोर्सची फाईल पाठवली होती तेव्हा ती डिवोर्सची फाईल नव्हती, तर इकडे सावलीच्या प्रेग्नन्सीचे रिपोर्ट होते म्हणून. हे ऐकून सारंगला मोठा धक्काच बसलेला असतो. तितक्यात तिथं आलेली असते ती म्हणजे तिलोत्तमाला या साऱ्या गोष्टींची थोडीशी भनक लागलेली असते. तिला असं वाटत असतं की सारंग नक्कीच आता गुरुकुलकडे जाणार, त्या पोरीला भेटणार म्हणून. पण आता इकडे अमृता सांगत असते की अबीर आणि इकडे ओवी दोघंही तुझीच मुलं आहेत, अबीर हा तुझा मुलगा आहे. आणि तितक्यात काय तिथे आता गुरुकुलमधून अबीरसुद्धा बाहेर आलेला असतो. अबीरला पाहून सारंग जोराची मिठी मारतो. अबीरसुद्धा म्हणत असतो सुपर हिरो. काय मग आता इकडे तुम्हाला कसं कळतं की मला तुम्हाला भेटायचं होतं? माझ्या मनामध्ये आत्ताच विचार आला होता तुम्हाला भेटायचं म्हणून. पण आता इकडे सारंग अगदी त्याला जोरात मिठी मारत असतो. लांबच उभं राहून तिलोत्तमा हे सगळं पाहत असते. त्यानंतर ती गुपचुपच गाडीत बसते आणि तिथून निघून गेलेली असते. कारण की आता तिलोत्तमा शांत झालेली असते, कारण की तिला तिचा घरचा वारीस भेटलेला असतो. तिलाही असं वाटत असतं की आपल्या घरचा वारीस जो आहे तो इकडे सावलीचा मुलगा आणि तो सारंगचा मुलगा आहे. त्यामुळे मी जर आता सावलीला घरात घेतलं नाही तर माझा वारीस मला कधीच मिळणार नाही आणि मला माझ्या वारसाची खूप गरज आहे. राजकुमारला आता मुलगा होईल का नाही काय सांगू शकत नाही, पण आता सारंगचा मुलगा तर आहे आणि याचाच विचार करून ती आता शांत झालेली असते. ती आता इकडे सारंग आणि सावली तर एकमेकांना भेटलेले असतात, पण अजूनही सावली घरी गेलेली नसते. तिने आता सरळ सारंगला सांगितलेलं असतं जोपर्यंत आई स्वतःहून मला इथं घ्यायला येत नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही म्हणून.
तर आता हे ऐकून सारंग म्हणतो ठीक आहे, मी आईशी बोलतो म्हणून आणि मग स्वतः आई तुला घ्यायला येईल म्हणून. तर प्रेक्षक हो, आपण आता पाहतो की तिलोत्तमा मात्र आता अबीरकडे पाहून शांत झालेली असते. सारंग आता घरी गेलेला असतो. घरी गेल्यानंतर सारंग जो आहे तो आता तिलोत्तमाच्या रूममध्ये भेटायला गेलेला असतो. तिलोत्तमाला माहीतच असतं की हे सगळं असं घडलेलं आहे ते. तर सारंग आता तिथे भेटायला गेल्यानंतर मग तो आता हळूच आता आईकडे विषय काढतो. आईला सांगत असतो की आई, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे म्हणून. पण आता सारंग पुढे काय बोलणार त्याच्या आधीच तिलोत्तमा म्हणत असते, मला माहिती आहे सारंग तुला काय बोलायचं आहे ते, पण इकडे तुला माहिती आहे याच्यावरती माझं उत्तर काय असणार आहे ते. पण तरी देखील मी माझ्या इकडे नातवासाठी तुला परमिशन देत आहे. त्या पोरीला तू घरी आणू शकतो. फक्त माझी एक अट आहे. इकडे बघ, लक्ष ठेव, म्हणजे ती पोरगी या घरामध्ये येईल फक्त ते म्हणजे माझ्या त्या वारसासाठी. तो मुलगा या घरचा वारस आहे आणि त्याच्यासाठीच मी त्या पोरीला घरात घेत आहे. बस एवढं आणि एवढंच कारण आहे. बाकी ती मुलगी मला डोळ्यासमोर नको आहे. त्या मुलीचा माझा काही एक संबंध नसला पाहिजे. तर आता सारंग म्हणतो, हो आई, ते सगळं ठीक आहे, पण आता सावलीने अट घातलेली आहे की तू तिला न्यायला तिकडे गेली पाहिजे, तेव्हाच ती घरी येईल म्हणून. मग मात्र आता तिलोत्तमा चांगली चिडते. तिलोत्तमा म्हणते, बघितलं ना ती पोरगी कशी आहे ती, म्हणजे मी तुला बोलले होते की ती खूप घमंडी मुलगी आहे, ती अजूनही माज उतरलेला नाही आहे म्हणून. तेव्हा सारंग म्हणतो, अगं आई, असं काय बोलतेस, तू तिला घराच्या बाहेर हाकलून दिलं होतंस, आता इकडे तुझी जबाबदारी आहे तिला घरी आणण्याची. आई प्लीज, माझ्यासाठी एकदा तिला घरी घेऊन ये ना. म्हणजे कसं आहे ना, तुला माहिती आहे ना की माझं सावलीवरती किती प्रेम आहे ते. माझ्यासाठी करणार नाहीस का? तुझ्या लाडक्या सारंगसाठी एवढं पण तू करू शकत नाहीस काही? त्यावरती आता तिलोत्तमा इकडे खरं तर तिच्या नातवासाठी इकडे सावलीला आणण्यासाठी दुसऱ्या दिवशी गुरुकुलमध्ये गेलेली असते. पण घरामध्ये कोणालाच याची भणक नसते मित्रांनो. तर मित्रांनो, आता तिलोत्तमा स्वतः गुरुकुलमध्ये गेलेली असते. तिथे जगन्नाथ, सावली, सारंग दोघेही तिघेही असतात. आणि त्यानंतर मग इकडे तिलोत्तमा सावलीला सांगत असते की बास झाली ना तुझी ख्वाहिश पूर्ण, मी आले ना तुला घेण्यासाठी, चल आता घरी चल म्हणून. तर त्यावरती जगन्नाथ म्हणत असतात की तिलोत्तमा मॅडम, असं नाही, तुम्ही प्रेमाने तिला घरी घेऊन गेला तरच ती घरी येईल म्हणून. मग काय, आता इकडे आपण पाहतो की अबीरही त्या ठिकाणी आलेला असतो. आता सावली म्हणत असते, अबीर बाळा, तू एवढ्या दिवस विचारत होता ना तुझे बाबा कोण आहेत म्हणून, तर हा तुझा सुपर हिरो तुझे बाबा आहेत. आणि इकडे आता आपण पाहतो की आता सारंगला अगदी कडकडून बाबा म्हणून आवाज देतो आणि मिठी मारत असतो तो म्हणजे अबीर. त्यानंतर सारंग अबीरला सांगत असतो की मी तर तुझा बाबा आहे हे तर तुला आता कळालं, पण तुझी आजी कुठे माहिती आहे का तुला? की बघ, ही तुझी आजी आहे. त्यावरती आता आजी म्हणून असा आवाज इकडे अबीरला दिल्यानंतर तिलोत्तमासुद्धा त्याला अगदी प्रेमाने मिठी मारत असते. आणि हा माझा अगदी सारंगसारखाच दिसत आहे, माझा सारंगसुद्धा लहानपणी असाच दिसत होता, असं म्हणत असते तिलोत्तमा. त्यानंतर तिलोत्तमा म्हणत असते सावलीला, ठीक आहे, एक लक्षात ठेव, माझ्या या नातवासाठी मी तुला घरी घेऊन निघालेले आहे. याचा अर्थ असा नाही की मी तुला म्हणजे खूप असं प्रेमाने डोक्यावर चढवून ठेवेन म्हणून. ही गोष्ट लक्षात ठेव तू. त्यावरती आता इकडे आपण पाहतो की आता सारंग म्हणत असतो, सावली, तू बोलली होतीस आई आली तर तू घरी येशील म्हणून, आता प्लीज घरी चल ना म्हणून. त्यावरती सावली आता जगन्नाथजींना नमस्कार करत असते. जगन्नाथजींना म्हणत असते की बाबा, खरंच आता तुम्हाला सोडून जाणं माझ्या तर जीवावरती आलेलं आहे. पण आता जगन्नाथ म्हणत असतात, अगं कुठे लांब निघालीस, इथेच तर आहेस की, रोज आपल्याला गुरुकुलमध्ये भेटायचंच आहे की. त्यावरती सावली आता बाबांचा आशीर्वाद घेते आणि तिलोत्तमा सारंग आणि अबीरसोबत घरी निघालेली असते. अबीर आता मागच्या सीटवर बसत असतो, पण तिलोत्तमा त्याला म्हणते, नाही अबीर बाळा, इकडे ये, माझ्या मांडीवरती बस, पुढे बस. आणि मग सारंग, अबीर, तिलोत्तमा आणि सावली आता घरी गेलेले असतात. तर मित्र हो, अबीरला तिलोत्तमा खूप साऱ्या गोष्टी सांगत असते की तुझे बाबा कोण आहेत, आजोबा कोण आहेत, घरात कोण कोण असतं. आणि मग अशा एक ना अनेक प्रश्न तिलोत्तमाची उत्तरंसुद्धा अबीर आता देत असतो. अबीरसुद्धा खूप सारे प्रश्न तिलोत्तमाला विचारत असतो. तिलोत्तमा हसूनच सारंगला म्हणत असते, सारंग, अरे ऐकतोयस का, म्हणजे तू सुद्धा असाच असतात की खूप प्रश्न विचारायचास मला, अगदी मी तर ना खरंच अक्षरशः वैतागायचे एवढे प्रश्न विचारायचा. अबीरसुद्धा, खरं सारंग तसाच आहे ना रे, खरंच अबीर बाळा,
आणि आता तिलोत्तमाला खूप अशी तिची इच्छा पूर्ण झालेली असते. तिचं एवढ्या दिवसाचं जे काही स्वप्न असतं ते पूर्ण झालेलं असतं मित्रांनो. आणि मित्रांनो, नेमकं होतं असं की इकडे सावलीच्याच पायगुणाने सारंगच्या गाडीच्या समोर तिलोत्तमाचा नवरा, सारंगचे वडील, अबीरचे आजोबा इकडे आलेले असतात. त्यांचा अवतार खूप विचित्र झालेला असतो. त्यांच्या डोक्यावरती परिणाम झालेला असतो. त्यांना काहीच आठवत नसतं आणि त्यात आणि त्यांचे कपडे, वेशभूषा बघून इकडे या सगळ्यांना मोठा धक्का बसतो. तिलोत्तमा अगदी हादरूनच जाते. मग आता इकडे सारंग बाबा म्हणून आवाज देतात आणि मग ते त्यांना घेऊन गाडीतून आता घरी गेलेले असतात. पण त्यांना या घराबद्दल, या लोकांबद्दल काहीच आठवत नसतं. तिलोत्तमा सारंग तिला सांगत असतो, अगं त्यांची बहुतेक याददाश्त निघून गेली आहे. आई तू काही काळजी करू नको, आपण इकडे चांगल्या डॉक्टरला दाखवूयात. आता अमृता म्हणत असते, बघितलंच ना आई, एवढ्या दिवस तुम्ही सावलीला नावं ठेवत होता, पण तिच्याच पायगुणाने आज आपले बाबा आपल्याला परत आले. ती या घरात काय आली, इकडे आनंदाचा वर्षा व्हायला लागला. आणि हे ऐकून अमृताला तर आनंद झालेला असतो, पण मोनिकाला मात्र तिचा खूप आता जळफळाट होत असतो. राजकुमारला सुद्धा ही गोष्ट कळल्यानंतर त्याच्या स्वतः पायाखालची जमीनच हादरलेली असते. अबीरला बघून अबीर आता राजकुमारला म्हणत असतो तू, आणि राजकुमार अबीरला म्हणत असतो तू. त्यावरती तिलोत्तमा विचारते, काय तुम्ही दोघं एकमेकाला ओळखता का? त्यावरती आता इकडे राजकुमार म्हणत असतो, नाही नाही, मी याला काही ओळखत वगैरे नाही, आणि तो तिथून पळ काढतो. तर मित्र, कसा वाटला हा माझा एपिसोड तुम्हाला? एपिसोड आवडला असेल ना तर जास्तीत जास्त लाईक करा, म्हणजे आपली सावली लवकरात लवकर तिलोत्तमा स्वतः तिला हाताला धरून घरात आणेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. धन्यवाद.